काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। महाराष्ट्रात 1800 कोटींची सरकारी जमीन जी दलितांसाठी आरक्षित होती ती फक्त 300 कोटींना मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीसाठी विकण्यात आली। इतकंच नव्हे तर स्टॅम्प ड्युटी सुद्धा हटवण्यात आली। एकीकडे लूट आणि त्यावर कायदेशीर सूटही देण्यात आली असं राहुल गांधी म्हणालेत। जे सरकार स्वतः वोट चोरी करून सत्तेत आलंय त्या सरकारची ही जमीन चोरीची आहे। त्यांना माहितीये कितीही लुटून नेलं तरी परत वोट चोरी करून सत्तेत परत येता येईल। ना लोकशाहीची चिंता, ना जनतेची, ना दलितांच्या अधिकाराची, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। तसंच मोदींची तुमचं मौन खूप सांगून जातंय। दलितांचे आणि वंचितांचे हक्क हडपणाऱ्या या लुटारूंवर तुमचं सरकार टिकून आहे म्हणून तुम्ही शांत आहात का, असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय।